सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील पाणीटाकी चौकात वाहतूक पोलिसांच्या एका हवालदाराने दुचाकीस्वार तरुणाला धक्काबुक्की करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप समोर आला असून या घटनेचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। या व्हिडिओमुळे शहरात चर्चेला उधाण आले असून संबंधित कर्मचाऱ्याच्या वर्तणुकीबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मिळालेल्या माहितीनुसार शहर वाहतूक उत्तर शाखेत कार्यरत असलेले हवालदार राजेंद्र खाडे हे वाहतूक नियमनाची जबाबदारी पार पाडत असताना एका दुचाकीस्वार तरुणासोबत त्यांचा वाद झाल्याचे सांगितले जात आहे। त्यानंतर संबंधित हवालदाराने तरुणाला सार्वजनिक ठिकाणी धक्काबुक्की केली आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय। याच वेळी संबंधित दुचाकीस्वाराचा मोबाईल काढून घेत त्याला दमदाटी करण्यात आल्याचा तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे। व्हायरल झालेल्या कथित व्हिडिओमध्ये हवालदार आणि दुचाकीस्वार यांच्यात शाब्दिक वाद होताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे। व्हिडिओमध्ये आक्षेपार्ह भाषेचा वापर झाल्याचेही बोलले जात आहे। ही घटना भर चौकात घडल्याने तेथे उपस्थित नागरिकांनी संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला। काही वेळातच हा व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होऊ लागला। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याच्या वर्तनावर टीका होत असून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। दरम्यान या प्रकरणाबाबत वाहतूक पोलीस विभाग किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा निवेदन जारी करण्यात आलेले नाही। तसेच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची सत्यता स्वतंत्रपणे पडताळण्यात आलेली नाही। त्यामुळे या घटनेबाबत अधिकृत चौकशीनंतरच संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। सध्या सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून संबंधित व्हिडिओच्या आधारे प्रशासन काय भूमिका घेते आणि संबंधित कर्मचाऱ्यावर काही कारवाई होते का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। मी नेमकं तिथंच होतो। एक सामान्य नागरिक होतं, त्याला ट्रॅफिक पोलिसांनी काहीतरी नियम तोडले म्हणून अडवलं होतं। ते त्यांचं काम करत होते, परंतु मला वाटतं की दंड केला पाहिजे। ज्या पद्धतीने ते वाहतूक शाखेचे कर्मचारी त्या नागरिकाशी बोलत होते ती अतिशय चुकीची पद्धत होती। एक तर कायद्याचे रक्षण करणारेच लोक तिथे भीती दाखवत होते की तू जर असं केलास तर तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून तुला आत घालेल, तुला घाणेरड्या पद्धतीने तुझी फाडेल, तू सिव्हिलला जाऊन शिवून घे, तू कुणाकडेही जा, काही फरक पडणार नाही, जास्त मस्ती करू नको। आणि त्याच्या अंगावर धावून गेले आणि त्याला चापड सुद्धा मारली त्याने। मला असं वाटतं की कायद्याचे रक्षण करणारी लोकच अशा पद्धतीने सोलापूर शहरात वागत असतील तर मोठी दुर्दैवी गोष्ट आहे। सोलापूर शहरामध्ये अतिशय चांगले पोलीस आयुक्त आहेत, इतर विभागामध्ये मोठ्या प्रमाणात चांगलं काम चालू आहे, परंतु अशा काही ठराविक मुजोर करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस खात्याची बदनामी होते असं मला वाटतंय। कुठेतरी पोलिसांनी, आयुक्त साहेबांनी अशा कर्मचाऱ्यावर एक चांगल्या प्रकारची कारवाई करून इतर नागरिकांना संदेश दिला पाहिजे की कायदा हा त्यांच्या रक्षणासाठी आहे। कायद्याचा धाक तुम्ही नियम पाळला पाहिजे, कायद्याचा धाक असलाच पाहिजे, परंतु अशा लोकांवर कारवाई होणं गरजेचं आहे असं मला वाटतं।